महाराष्ट्र सरकारने लॉन्च केले हेजिंग डेज. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र सरकारने पहिले हेजिंग डेस्क कुठे सुरू केले, हेजिंग डेस्क म्हणजे काय, हेजिंग डेस्कची वैशिष्ट्ये आणि उद्दिष्टे कोणती, या संदर्भातील सर्व माहिती बघणार आहोत. कृषी उत्पादकांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आणि किमतीच्या जोखमीपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुण्यात हेजिंग डेस्क सुरू केले आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प म्हणजेच स्मार्ट या प्रकल्पाअंतर्गत हे हेजिंग डेस्क स्थापन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य बाजार मूल्य मिळावे यासाठी महाराष्ट्र सरकारने हेजिंग डेस्क सुरू केले आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत पुणे येथे हे हेजिंग डेस्क सुरू करण्यात आले. सुरुवातीला कापूस, हळद आणि मका या पिकांसाठी हेजिंग डेस्क सुरू केला आहे. टप्प्याटप्प्याने इतर पिकांसाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. हेज या शब्दाचा अर्थ बाहेरून येणाऱ्या संकटापासून संरक्षण देण्यासाठी किंवा त्यांना अटकाव करण्यासाठी बांधलेले एक साधन होय. उदाहरणार्थ, पीक संरक्षणासाठी शेताला जसे कुंपण असते, त्याचप्रमाणे शेतमालाच्या किमतीच्या चढ-उतारातून निर्माण होणाऱ्या संकटापासून संरक्षण देणारे जे साधन म्हणजेच जे कुंपण असते त्याला हेजिंग म्हणतात. यासाठी शेतकऱ्यांना, शेतकरी उत्पादक कंपन्यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यासाठीचे जे व्यासपीठ आहे त्यास हेजिंग डेस्क असे म्हणतात. या उपक्रमामुळे शेतकरी त्यांच्या उत्पादनांच्या भविष्यातील किमतीतील चढ-उतारामुळे होणारे नुकसान टाळू शकतात. जागतिक बँकेच्या शिफारशीवरून हेजिंग डेस्कची स्थापना करण्यात आली आहे. सेबीचे नियंत्रण असलेल्या नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह्ज एक्सचेंज या संस्थेच्या कमोडिटी मार्केट्स आणि संशोधन संस्थेने या प्रकल्पासाठी सहकार्य केले आहे. भविष्य काळातील कमी होणाऱ्या किमतींपासून निर्माण होणारी जोखीम कमी करणे हा हेजिंगचा मुख्य उद्देश आहे. त्याचबरोबर भविष्य काळातील वाढणाऱ्या किमतीचा फायदा घेण्यासाठी ऑप्शन ट्रेडिंगचा वापरही केला जाऊ शकतो. 3,000पेक्षा अधिक शेतकऱ्यांना हेजिंग साधने आणि धोरणांवर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. बाजार ट्रेंड, पुरवठा ताणावरील बदल, जागतिक किमतीवर रिअल टाइम मार्केटिंग इंटेलिजन्सची माहिती देण्यात येईल. शेतीजवळ साठवणूक केंद्र उभारण्यासाठी शेतकऱ्यांना व शेतकरी उत्पादक संघटनांना म्हणजेच फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशनना प्रोत्साहन यातून दिले जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेजिंग डेस्क म्हणजे काय, हेजिंग डेस्कच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये कोणकोणती पिके निवडली गेली आहे, हेजिंग डेस्कची वैशिष्ट्ये कोणती, या संदर्भातील माहिती बघितली. सरळ सेवा, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, कृषी भरती, MPSC यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा संभाव्य प्रश्न तुमच्यासाठी. अलीकडेच महाराष्ट्र सरकारने पहिले हेजिंग डेस्क कोठे सुरू केले? पर्याय पहिला पुणे, पर्याय दुसरा सातारा, पर्याय तिसरा नाशिक आणि पर्याय चौथा नागपूर. तुमचे उत्तर कमेंट करा. योग्य उत्तरासाठी आणि अशा चालू घडामोडी टॉपिकच्या नोटसाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि TCS9 या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एखाद्या नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.